वाघोली परिसरात अनधिकृत बांधकामांचा सर्वे चालू आहे. काय सांगाल, पुढील कारवाई काय असेल? नाही, सर्वे म्हणता येणार नाही. एक महत्वाची अशी एक कंप्लेंट आली होती. अच्छा. त्याच्यामध्ये अशी तक्रार होती, वाघोली लोहगाव रोडवरती सिटी एअर हॉटेलच्या बॅक साईडला बांधकामं सुरू आहेत आणि त्या ठिकाणी एकाच व्यक्तीच्या जवळजवळ 75 ते 76 फ्लॅटची एक स्कीम सुरू आहे, एकाच म्हणजे व्यक्तीची. ओके. तर इथं आल्यानंतर प्रत्यक्षात पाहणी केली, तर पाहणी केली असता त्याच्यामध्ये 16 1 BHKचे आणि 16 1 BHKचे अशा 2 इमारती त्यांनी उभ्या केलेल्या आहेत आणि त्याच्यामध्ये आत्ता सध्या रहिवाशी आहेत. त्यांनी ते भाड्याने किंवा विकलेल्या असतील तर त्याची काही चौकशी मी केली नाही नागरिकांकडे. परंतु दुसरी एक मोठी इमारत सुरू आहे, तर त्याच्यामध्ये जवळजवळ 36 फ्लॅट आहेत 1 BHK. तर त्याबाबतची माहिती मी माननीय महापालिका आयुक्तांना आता जस्ट दिली, तर त्यांनी मला या ठिकाणी मोठ्या प्रमाणात कारवाई आणि कडक अशी कारवाई करायला लावलेली आहे. तर 2 ते 3 दिवसात आम्ही ती कारवाई करणार आहोत. सर, या अशा अनधिकृत बिल्डिंगमध्ये फ्लॅट घेणाऱ्या नागरिकांना आपण काय आवाहन कराल? माझं तर असं म्हणणं आहे की नागरिकांनी त्यांची जी काय आयुष्यभराची तटपुंजी कमवलेली असती, तर अशा तटपुंजीचा असा विनियोग करणं म्हणजे बरोबर नाही. तर त्यांनी सर्वप्रथम पहिली माहिती घेतली पाहिजे. अशा बेकायदेशीर किंवा इलिगल किंवा अनधिकृत बिल्डरांकडून किंवा अनधिकृत बांधकामामध्ये त्यांनी अशा सदनिका विकत घेऊ नये आणि भाड्यानेही घेऊ नयेत. कसं असतं, ऐन वेळेला महानगरपालिकेने आता मोठ्या प्रमाणात कारवाईचा बडगा उभारलेला आहे. नागरिकांना त्रास देण्याचा हेतू महापालिकेचा नाहीये, परंतु नागरिकांना जे टॅक्स भरतायत त्यांना व्यवस्थितपणे सर्व सुविधा महापालिकेकडून देता याव्यात, यासाठी लिमिटेड अशी बांधकामही झाली पाहिजेत, जेणेकरून ज्या ठिकाणी लिगली किंवा कायदेशीर बिल्डिंग परमिशन किंवा बांधकाम विभागाकडून कायदेशीररित्या प्लॅन पास करून लिमिटेड अशी बांधकामं करता येतात, तर त्याची सर्वप्रथम सर्व पुणेकरातील नागरिकांनी त्याची माहिती घ्यावी आणि ही माहिती त्यांनी म्हणजे खरंच मोलाची माहिती आहे, तर त्यांनी त्या पद्धतीनेच इथून पुढे बांधकामे करावीत. अशाच प्रकारचे अनधिकृत प्लॉटिंग जे असतात ते सुद्धा त्यांनी घेऊ नयेत. जिथं एनए प्लॉट असतात, काय जे म्हणजे रेसिडेन्शियल असतात, अशाच ठिकाणी त्यांनी ते घ्यावेत आणि आमच्या महानगरपालिकेच्या बांधकाम विभागाकडून त्यांनी त्याची रीतसर परवानगी घ्यावी आणि बांधकामे करावीत. अनधिकृत बांधकाम मध्ये जर ते राहायला गेलेत तर एक ना एक दिवस त्यांच्या त्या सदनिकेवर कारवाई होणार हे निश्चित. तर तुम्ही लोहगावसह पुणे शहरामध्ये अनधिकृत बांधकामं असतील, अतिक्रमण असतील, त्याच्यावर धडक कारवाई केलेली आहे. अशाच पद्धतीची कारवाई आपण वाघोली भागात करणार आहात? हो, 100% करावीच लागणार आहे. कारण वाघोली गावामध्ये आता खूप सुळसुळाट झालाय, एवढे बकाल झालंय आणि हा सर्व ताण पुणे महानगरपालिकेच्या जे टॅक्स पेयर आहेत त्यांच्यावरती येणार आहे. यांना पाणी, यांना ड्रेनेज, यांना लाईट, यांना रस्ते, या सर्व प्रकारची जी काही महानगरपालिकेची जबाबदारी आहे, ह्या सर्व सुविधा देताना हा ताण महानगरपालिकेवर काय येणार आहे? तर अशा अनधिकृत बांधकाम आता याच ठिकाणची तुम्ही सरळ एक विचार करता तुम्ही पाहताय, जवळजवळ 75 ते 76 फ्लॅट यांचं ड्रेनेजचं पाणी जे पाठवायचंय किंवा त्याचं ड्रेनेज कुठं झालं पाहिजे, ते ड्रेन कुठं झालं पाहिजे, तर त्याला ड्रेनेज लाईन लागणार आहे, ती महानगरपालिका करणार आहे. ती कोणाच्या खर्चातून करणार आहे? जे रितसर पैसे भरतायत, जे टॅक्स भरतायत त्यांच्याच ह्याच्यातून त्याचा खर्च होणार आहे. मग ह्या अनधिकृत बांधकाम असणाऱ्या या ज्या सदनिका आहेत किंवा हा जो व्यक्ती आहे जो 75 ते 76 फ्लॅट अनधिकृतपणे बांधतोय, ह्याचा सगळा लोड कोणावर येणार आहे? जे टॅक्स पेयर आहेत यांच्यावरती. म्हणजे प्रामाणिक माणसांनी हे सगळे पैसे भरायचे आहेत का? तर याचाच सर्वांनी विचार करावा. माझं एकच म्हणणं आहे, सारासार विचार करून लोकांनी इथून पुढे सदनिका विकत घ्याव्यात आणि तशा पद्धतीने सदनिका बांधाव्यात. एवढंच मी सांगेल. धन्यवाद.